कारण मुकादमाची डेड बॉडी अजून सापडली नाही। म्हणजे ती आपल्या जमाचीच बाजू आहे, पण मुकादमाची डेड बॉडी सापडली नाही म्हणजे सत्यानंच त्याचा खून केलाय असं सिद्ध करायचा प्रयत्न केला तर? मला नाही वाटत तसं, कारण तसं जर असलं असतं ना तर त्याची बातमी आपल्याला आधीच कळली असती बघ। आणि मुकादमाची डेड बॉडी ज्या अर्थी सापडली नाही त्या अर्थी ते जिवंत असणार। त्या मुकादमाला ज्याने कोणी किडनॅप केलंय तो मुकादमाचा शत्रू नाही तर सत्यजित रावांचा शत्रू असणार आहे। आणि सत्यजित रावांना अडकवण्यासाठीच त्यांनी सगळं केलं असणार आहे बघ। आणि सत्याला पूर्णपणे अडकवण्यासाठी म्हणूनच त्यांनी मुकादमाला खरोखर मारलं असेल तर?